आता येतोय? हे खाली करू का? अच्छा, ऑन नाही करायचं. ओके, हे बाजूलाच काढू का? बरं, चालू करूया. ओके. डन. काय? चला, थँक्यू. आज आपण इथं प्रेस कॉन्फरन्ससाठी आला, त्याच्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. आज आपल्याला बोलवण्याचं एक विशेष कारण आहे. पाठीमागे ज्यावेळेस आपण भेटलो होतो त्यावेळेस एक विशेष आदेश आपण पारित केला होता आणि आपल्या माध्यमातून तो सर्वांपर्यंत पोहोचला, ही चांगली गोष्ट आहे. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये जशा दोन विंग आहेत, एक ड्रगच्या बाजूला आणि दुसरा फूडच्या बाजूला. आपण दोन्हीकडे काम करत असतो. तर फूडवरती काम करताना एक लक्षात येतं की आपल्याकडं जे रेग्युलेशन्स आहेत, म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ॲक्ट 2006, 2011चे नियम आणि त्या अनुषंगाने 2011 पासून आतापर्यंत वेगवेगळे स्टँडर्ड्स आणि रेग्युलेशन जे तयार झालेले आहेत आणि जे इम्प्लिमेंट करणं अपेक्षित आहे, त्याच्यासाठी एन्फोर्समेंट म्हणून किंवा इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी म्हणून FDA, महाराष्ट्रामध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यांची जबाबदारी आहे. त्या कायद्याअंतर्गत फूड सेफ्टी कमिशनर म्हणून मी काम करतो इथे. जे कोणी ह्या पदावरती व्यक्ती काम करतं तर फूड सेफ्टी म्हणून करतं. आणि म्हणून आपण जे अन्न या फूड या डेफिनेशन म्हणजे येतं ते सेफ असावं आणि ते हेल्दी असावं, हे दायित्व आणि हे इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी ही फूड सेफ्टी कमिशनर म्हणून या पदावरती आहे. आयुक्त फूड सेफ्टी कमिशनर राज्याचे जे असतात त्यांच्यावरती, प्रत्येक राज्याच्या फूड सेफ्टी कमिशनरवरती आहे. या अनुषंगाने बघत असताना आपलं जे फूड आहे आणि आपण जे कन्झम्पशन करतो, म्हणजे प्रिपरेशन असेल, त्याचं प्रोसेसिंग असेल, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल आणि त्यांचं कन्झम्पशन असेल, ह्या सर्व स्टेजेसवरती स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. म्हणजे कन्झम्पशन हे सेफ असावं म्हणून ते सगळी प्रोसेस तत्पर्यंत पाळायची असते. याचा एक महत्वाचा घटक जो सर्वात मेन अफेक्ट करतो, मॅन्युफॅक्चर तर आहेच, प्रोसेसर आहेत, पण सर्वात महत्वाचा आजच्या डेटला जर बघितला तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म त्यांच्यामार्फत जे फूड दिलं जातं, विकलं जातं, नागरिकांपर्यंत दिलं जातं, हे स्टँडर्ड्स पाळतात की नाही पाळतात हा एक महत्वाचा इश्यू आहे. आणि याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे रेग्युलेशन स्टँडर्ड्स हे फूड सेफ्टी ऑथॉरिटीने, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी डिसाईड केलेले आहेत, वेळोवेळी डिक्लेअर केलेले आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगानं काल 23 जूनला मी एक आदेश पारित केलेले आहेत की ते आदेश आहेत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इटरीज यांच्या बाबतीतल्या पाळावयाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या स्टँडर्ड्स आहेत, ज्या प्रोसेसेस आहेत, त्या पाळणं बंधनकारक आहे त्यांच्यावरती. तर त्यामध्ये जर बघितलं तर आम्ही ग्राहकांच्या आरोग्यासाठी, आरोग्य संरक्षणासाठी अन्न व औषध प्रशासन म्हणून एक महत्वाचा निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय काल घेतलेला आहे आणि ते आदेश मी पारित केलेले आहे. हे काय आदेश आहे तर हे कंप्लायन्स ह्या इंडस्ट्रीनं, म्हणजे हॉटेल्स, रेस्टॉरंट, इटरीज हे जे आहे यांनी करायचे आहेत आणि त्यांचं एन्फोर्समेंट आपल्या मशिनरी मार्फत, म्हणजे आपली जी यंत्रणा आहे त्यांच्या मार्फत करायचं आहे. तर हे करण्यासाठी सुरक्षित अन्न, स्वच्छ आस्थापना आणि जबाबदार अन्न व्यावसायिक यांच्या बाबतीत आपण काही आदेश पारित केलेले आहेत. ते सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर ते जे रेग्युलेशन्स आहेत ते रेग्युलेशन्स इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ते कोणते रेग्युलेशन्स आहेत तर पहिला आहे रजिस्ट्रेशन, अन्न व सुरक्षा मानके, अन्न व्यवसायाचे परवाने व नोंदणी 2011चे रेग्युलेशन्स आहेत. तर याच्या बाबतीत मोस्टली बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा लायसन्स झालं. रजिस्ट्रेशन म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर 1.5 कोटीच्या आत आहे तोपर्यंत रजिस्ट्रेशन, त्याच्यावरचे लायसन्सेस असतात. त्याचं इम्प्लिमेंटेशन काही प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त अन्न व सुरक्षा मानके, अन्न उत्पादन मानके व अन्न संयोजके हे विनियम 2011 याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अन्न व सुरक्षा मानके, दूषके, विषे व अवशेष हे 2011चे रेग्युलेशन्स आहेत.
याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा व मानके लेबलिंग आणि प्रदर्शन 2020 याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा व मानके पॅकेजिंग विनियम 2018 याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर शाळेतल्या मुलांसाठी जे सुरक्षित अन्न व संतुलित आहार नियम 2020 आहेत हे सुद्धा इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. आपल्यासमोर हा प्रश्न असेल की हे मानके होते तर म्हणजे का इम्प्लिमेंट झाले नाहीत किंवा पूर्णपणे होतात की नाही आहे. आतापर्यंत आमचा जो अनुभव आलेला आहे म्हणजे माझ्या अगोदरच आहे, जे काही रेट्स झालेले आहेत, सर्च झालेले, सीझर झालेले आहेत, ज्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत आणि त्याच्या ज्या फाइंडिंग्स आहेत त्या फाइंडिंगमध्ये आम्हाला काय सापडलं आणि त्याच्यात हे उत्तर आहे की हे आदेश म्हणजे पालित केले याची आवश्यकता का भासते. कदाचित इंडियामध्ये आपण फर्स्ट असू, मला माहित नाही बाकीच्या राज्यांनी केलेलं नाही, की मोस्टली मला जे आहेत असे आदेश मला बघायला भेटलेले नाहीयेत. कदाचित असेल किंवा दुसऱ्यांनी केले असेल. तर याची आवश्यकता यासाठी पाहिली की ज्या आम्ही राबवलेल्या तपासण्या आहेत, विशेष मोहिमा आहेत, सर्वेक्षण आहेत आणि अंमलबजावणी या कार्यामध्ये आम्हाला गंभीर त्रुटी या आस्थापनामध्ये आढळलेल्या आहेत. जसे की अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक परिस्थितीत अन्न तयार करणे, दुसरं वापरलेल्या खाद्यतेलाचा परत पुनर्वापर करणे, वैद्यकीय तपासणी नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून अन्न पडताळणी करणे, तापमान नियंत्रणातल्या त्रुटी ह्या असणे, कारण तापमान आपण ज्यावेळेस कळतो त्याच्यामध्ये काही स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. अन्न दर्जाहीन साहित्यामध्ये अन्न पदार्थाचे पॅकेजिंग करणे, ग्राहकांना सुरक्षित पाणी उपलब्ध न करून देणे आणि विविध अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे ह्या मेजर त्रुटी आम्हाला त्याच्यामध्ये आढळल्या. आणि ह्या त्रुटी ह्या ज्या स्टँडर्ड्स आहेत याचं उल्लंघन करणारे आहेत आणि म्हणून परत आपल्याला त्याचे आदेश काढून ते इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून हे काल आम्ही 23 जून रोजी हे आदेश पारित केलेले आहेत. ती कॉपी आपल्याला मी आता देईलच, अवेलेबल आहे, आपण देऊया. हे आदेश कुणाकुणाला लागू होणार आहेत हा पुढचा प्रश्न येतो. तर सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, ऑल विदाउट एक्सेप्शन, सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, उपाहारगृहे व ढाबे, कॅन्टीन्स आणि कॅफेटेरिया, बेकरीज आणि मिठाईवाले शॉप किंवा स्वीट शॉप्स, केटरिंग युनिट्स, फूड केटरर्स, ज्यूस बार्स, क्लाउड किचन्स, डार्क किचन्स, सेंट्रल किचन्स, साखळी उपाहारगृहे, ई कॉमर्स आणि ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म इत्यादी सर्वांना हे लागू होणारे आदेश आहेत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी फूड प्रोसेसिंग होऊन लोकांना खाद्यासाठी पुरवलं जातं त्या सगळ्या इस्टॅब्लिशमेंट याच्यामध्ये येतात. आता याच्यामधल्या मेन तरतुदी काय आहे, तर पहिलं तरतूद आहे की परवाना किंवा लायसन्स हे मॅन्डेटरी आहे, ते त्यांनी घ्यावं. त्याच्याशिवाय त्यांना कोणत्याही परिस्थितीत रेस्टॉरंट किंवा हॉटेल हे चालवता येणार नाही. त्याच्या तरतुदी पेनॉल्टीज आहेत, त्या पेनॉल्टी सुद्धा शिवेरला आता इथून पुढे वापरल्या जातील. त्याच्यामध्ये अगदी 10 लाख विदाउट परमिशन चालू एखादे एस्टॅब्लिशमेंट असेल तर 10 लाखापर्यंत दंड आहे, परत प्रॉसिक्युशन आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा आपण वापर करणार आहोत. दुसरा जो आहे स्वच्छता आणि आरोग्य मानकाचे कठोर पालन करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये शेड्यूल 4 किंवा अनुसूची 4 हे जे आहे याच्यामध्ये स्वच्छता आणि आरोग्य विषय मानकांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. ते थोडक्यात मी डिटेलमध्ये सांगेन. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय परीक्षा, तपासणी व प्रशिक्षण हे मॅन्डेटरी आहे. कारण जर कर्मचारी किंवा फूड हँडलर जर त्याला काही डिजीज असेल तर तो पास ऑन होऊ शकतो. म्हणून यासाठी मानकं ठरलेलं आहे. तर त्यांचं अॅन्युअल चेकअप झालं पाहिजे, त्याच्या पर्टिक्युलरली कोणत्या कोणत्या टेस्ट झाल्या पाहिजे ते आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर सुरक्षित अन्न हाताळण्यासाठी स्पष्ट मानके जे आहेत त्याच्यामध्ये कच्चे व शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवणे, फिफो तत्वाचं फर्स्ट इन फर्स्ट आउटचं प्रिन्सिपल पालन करणे, गरम व थंड अन्नासाठी निर्धारित तापमान राखणे, रंगसंकेतिक कापणी फळांचा वापर करणे, परवानाधारक पुरवठादाराकडून कच्चा माल खरेदी करणे. आता याच्यामध्ये की म्हणतो शेतकऱ्यांकडे दिलं तर तुमचा परवानगीधारक कुठं, तर त्याच्यामध्ये जी रिसीट असते त्याला सुद्धा आपण अग्रीमेंट याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये काउंट केलं आहे. त्याच्यामुळे रिसीट इज, कारण याचा उद्देशच एवढा आहे की तो फूड किंवा रॉ मटेरियल कुठून आलं हे ट्रेस करता आलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याचबरोबर ग्राहकांसाठी मोफत पिण्यायोग्य पाणी पिण्याचं प्रोव्हाइड करणं, मोफत देणं अपेक्षित आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे. आमच्याकडे पिण्याचं नाही, फक्त बॉटल वॉटर आहे आणि ते पे विकत घ्यावं असं बंधनकारक करता येत नाही. इट विल बी व्हायलेशन आणि अशावरती आम्ही कारवाई करणार आहोत. तसे आम्ही त्याच्यावरती बोर्ड लावा असं मी त्यांना सांगितल्या आदेशामध्ये, त्यांना बोर्ड लावावे लागतील, त्याप्रमाणे करावं लागेल.
आणि कुणी मागितलं त्यांना सांगावं लागेल की आमच्याकडे पोर्टेबल ड्रिंकेबल वॉटर आहे, ते तुम्ही पिऊ शकता. त्याच्यानंतर त्यांनी डिमांड केली तर त्यांना द्यावं. इट्स ऑप्शनल, इट्स नॉट कंपल्सरी. त्याच्यामुळे ही पहिली गोष्ट करायची आहे. त्याचबरोबर मेनू लेबलिंग आणि पोषणची माहिती ही मॅन्डेटरी आहे. मेन्यूवरती लेबल व्यवस्थित पाहिजेत, त्याचं लेबलिंग व्यवस्थित पाहिजे. त्याच्यामध्ये उपाहारगृहांनी व केंद्रीय परवानधारक आस्थापने मेनूमध्ये कॅलरी माहिती, पोषण मूल्य आणि अलर्जन माहिती प्रदर्शित करणं बंधनकारक आहे. तसंच वर्तमानपत्र किंवा छापील कागदात अन्न देता येणार नाही, हे प्रोहिबिटेड आहे, ते त्यांना देता येणार नाही. त्याचं कारण असं की अन्न दर्जा हे साहित्य, वर्तमानपत्रे किंवा छापील कागदपत्र अन्नपदार्थाचे गुंडाळणे किंवा वाढणे यावर रेग्युलेशननुसार बंदी आहे. वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर करता येणार नाही, ते रियूज बऱ्याच वेळेस करतात. तर फसायच्या ज्या रुको गाईडलाईन आहेत, RUCO रुको गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सचं इम्प्लिमेंटेशन करणं बंधनकारक आहे. आणि 25 TPO त्याच्यावरती जर गेलं तर ते वापरता येत नाही. आता ठळकपणे आपल्या टेक्निकलच्या ऐवजी नॉर्मल भाषेत म्हणायचं तर त्या तळतानी किंवा तेल जे आहे हे ज्यावेळेस करतात त्यावेळेस फ्लेम्स येतात, तर ते 25% जास्त असतं. वास यायला लागला 25% वरतं असतं. काळं दिसायला लागलं 25% वरता, विच इज डेंजरस. त्याचे प्रिव्हेंट ते वापरताच येत नाही. ते करण्यासाठी एजन्सीज आहेत, त्यांना ते सेल करायचं आणि त्यांनी ते मार्केटच्या बाहेर न्यायचं आहे. एकाने कोणतरी विकायचं, दुसऱ्याकडे वापरायचं किंवा दुसरा यूज करणार त्याला द्यायचं, हे याच्यामध्ये बंधनकारक आहे. त्याच्यामुळे रुको गाईडलाईनचं सुद्धा इम्प्लिमेंटेशन करणं अपेक्षित आहे. 9वी गोष्ट आहे की ऑनलाईन विक्री होणाऱ्या अन्नपदार्थाबाबत परवाना क्रमांक प्रत्येक ठिकाणी लागेल, कॅलरीची माहिती लागेल, अलर्जींची माहिती लागेल आणि जेवढे त्यांचे किचन असेल तर प्रत्येक किचनला इंडिव्हिज्युअल परवानग्या त्यांना घ्यावा लागेल. मोठ्या ज्या आस्थापना आहेत, पर्टिक्युलरली 50 करोडच्या वरच्या ज्यांचा टर्नओव्हर आहे, त्यांनी फसाईच्या मान्यताप्राप्त ज्या संस्था यांच्यापर्यंत पासून हे ऑडिट बंधनकारक आहे, त्यांना ऑडिट करून घेणं. इयरली त्यांनी ते मॅन्डेटरी ऑडिट पूर्ण सगळ्या प्रोसेसेसचं हे करणं अपेक्षित आहे. ह्याही गोष्टी आपण करतोय. तर हे करण्यासाठी काय आवश्यकता आहे, तर हे करत असताना आमचा उद्देश ह्या संस्थांना, हॉटेलधारकांना किंवा व्यावसायिकांना थ्रेट करणं नाही आहे. तर आमचा उद्देश आहे की प्रामाणिक व्यवसायांना संरक्षण द्यायचं आणि नियमन करणाऱ्यावरती कठोर कारवाई करायची, हा आमचा उद्देश आहे. त्याचं कारण हे पूर्ण लाईफ नागरिकांच्या जीवनाशी हे पूर्णपणे निगडीत आहे. अगदी लहान बाळापासून तो वयोवृद्ध माणसापर्यंत याचा डेली संबंध येत असतो. आणि म्हणून फक्त हा केवळ एक कारवाईसाठी नसून राज्यातील प्रामाणिक व जबाबदार अन्न व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा आहे. नियमांचे पालन करणाऱ्या आस्थापनांना ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि संपूर्ण क्षेत्राची गुणवत्ता उंचावेल, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि हे जर केलं नाही तर 2006च्या कायद्यातल्या आणि त्या अनुषंगाने जे रेग्युलेशन्स आले त्याच्या दंडात्मक प्रोव्हिजन्स आपण त्याच्यामध्ये वापर करणार आहोत. ही विशेष मोहीम आम्ही आत्ता चालू करतोय, पण हे कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणजे सुरुवात आतापासून करतोय, एक स्पेशल ड्राईव्ह म्हणून काम करतोय, पण ही कायमस्वरूपी 12 महिने चालणारे मोहीम असणार आहे. आणि हे पूर्ण महाराष्ट्रभर सर्व सहायुक्त, सर्व FSO, सर्व जॉईंट कमिशनर कालच आम्ही आदेश दिलेले आहेत. आज मी थोडीशी विषय घेऊन त्यांना सांगितलेलं पण आहे. तर स्वच्छतेपासून, पिण्याच्या पाण्यापासून ते किचनपर्यंत सगळ्या गोष्टी होतील. हे करण्यासाठी कुणाला काही कंप्लेन आले तर आम्ही 4 त्यांना ऑप्शन्स दिलेले आहेत. आपला जो टोल फ्री नंबर आहे तो दिलेला आहे, फसाईचा टोल नंबर दिलेला आहे, फॉस्कॉस मोबाईल ॲप आहे आणि संबंधित कार्यालयात सुद्धा किंवा मेलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला यामध्ये कंप्लेन करता येईल, ह्या दृष्टिकोन बघतोय. आता थोडक्याच डिटेल्स, कारण आपल्याला थोडं टेक्निकल जर वाटलं असेल तर उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला काही बाबी सांगतो की अन्न व्यवसाय चालकांची कर्तव्य जबाबदाऱ्या काय काय असाव्या, त्याच्यामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्या बाबतीत बघितलं तर आरोग्यविषयी पद्धतीचे पालन करणे करताना विनियम 2.1.2 आहे. याच्यामध्ये केटरिंग कशी करावी हे पण ठरलेलं आहे. कार्यालयासाठी उत्तम स्वच्छता उत्पादन पद्धती कशी असावी हे पण ठरलेलं आहे. प्रत्येक प्रयोगास लागू अशा तपशीलवार आवश्यकता अशा गाईडलाईन्स आहेत त्या पण ठरलेल्या आहेत. आता जस्ट एक तुम्हाला एक्झाम्पल घेऊन किचन कसं असावं याच्यामधील माहिती देतो. स्वयंपाकघर कसं असावं, सर्व अन्न तयार करण्यात येणाऱ्या ज्या आहेत त्या जागेच्या भिंती व फरशा ह्या टाईल्सच्या पाहिजेत. भिंत आणि फरशी म्हणजे खालची हे दोन्ही लागणार आहे. फक्त तुम्हाला खाली टाईल्स असून चालणार नाही, भिंतीला पण टाईल्स लागतात. त्या वॉशेबल असाव्या लागतात.
कारण ते वॉश करता आलं पाहिजे. त्याच्यातून कोणत्याही प्रकारचं मिक्सचर होणार नाही, अडल्टरेशन होणार नाही किंवा पॉयझनस सबस्टन्सेस जाणार नाही हे अपेक्षित आहे. ते अशोषक म्हणजे नॉन परमिएबल असावं, त्याच्यातून पाणी जाताना नाही हे बघावं लागणार आहे. त्याचबरोबर त्या धुण्यायोग्य असाव्यात हे असणं आहे. हे करताना पुरेशी हवा खेळती पाहिजे तिथं. यांत्रिक वायू विजन व निर्वातन प्रणाली बसवली पाहिजे, ज्याला एक्झॉस्ट आपण असं म्हणूयात. त्याचबरोबर एक्झॉस्ट चिमणी असणं अपेक्षित आहे किंवा हुड खाली करावीत असेही अपेक्षित आहे. त्याचबरोबर कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल जे आहे ते त्यांनी स्वीकारण्यासाठी वेगळा सेक्शन, त्याचं प्रोसेसिंग किंवा तयारी करण्यासाठी वेगळा सेक्शन, स्वयंपाक तयार करण्यासाठी वेगळा सेक्शन आणि वाढण्यासाठी किंवा सर्व्ह करण्यासाठी वेगळा सेक्शन असं त्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये मांडणी असणं अपेक्षित आहेत. कच्चे व शिजवलेले अन्न क्षेत्र हे भौतिकदृष्ट्या वेगळे ठेवावे लागणार आहेत. शाकाहारी व मांसाहारी हे वेगळे ठेवावे लागणार आहेत. आणि त्याचबरोबर त्याला अनुक्रमे शाकाहारी असेल तर हिरवा रंग, मांसाहारी असेल तर लाल रंग असे तुम्हाला फलक तिथे ठेवावे लागणार आहेत. तर ह्या गोष्टी ह्या मॅन्डेटरी आहेत, वेळोवेळी निर्देश दिले त्या दृष्टीनं आहेत. आणि हे काम करत असताना स्वयंपाकगृहात प्रवेशद्वारी पाणी, द्रव साबण, टॉवेल, ड्रायर अशी व्यवस्था पूर्णपणे असणं अपेक्षित आहे. सो दॅट तिथं ज्यावेळेस कोणता ग्राहक जाईल तर त्याला ह्या गोष्टी अवेलेबल पाहिजेत, जेणेकरून जेवताना किंवा तिथलं फूड कंझ्युम करताना त्याला ती फॅसिलिटी असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर पेस्ट कंट्रोल हे मॅन्डेटरी आहे. हे एखादी एजन्सीवर त्यांनी टायअप करायचे आणि ती व्हॅलिड असली पाहिजे, रजिस्टर्ड असली पाहिजे, अशाच एजन्सी ती डिप्लॉय करायच्या. त्यांनी पेस्ट कंट्रोल रेग्युलरली करून घ्यायचं. हे करत असताना कीटकमुक्त परिस्थिती राखण्यासाठी पुरेशा नियतकालिक अंतराने कीटक नियंत्रण म्हणजे पेस्ट कंट्रोलचे जे मेजर्स आहे ते करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर अन्न तयारी क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावेत, त्याची साठवण, अन्नाच्या ठिकाणी उंदीर, झुरळे, माशांचा प्रादुर्भाव शून्य असला पाहिजे. ते कोणत्याही परिस्थितीत ऍक्सेप्ट होऊ शकत नाही. इट्स ॲब्सोल्युटली नॉट ऍक्सेप्टेबल ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन्स. तर हे एक उदाहरण म्हणून आहे. याची ऑर्डरमध्ये मी सगळ्या गोष्टी दिल्या ज्या 10च्या आसपास गोष्टी आहेत. हे करण्यापाठीमागचा उद्देश एवढाच आहे, कारण प्रोसेस केलेलं फूड आपण ज्यावेळेस खातो त्याचे इम्पॅक्ट आपल्यावरती होतात. म्हणजे फूड पॉयझनिंग जे एक्स्ट्रीम केस आहे, पण ते दररोज आपल्या हेल्थवरती कॅलरीपासून ते चुकीच्या पद्धतीने हँडल करण्यापासून, स्वच्छतेपासून ते पाण्यापासून ते बसण्याच्या व्यवस्थेपासून तर असणाऱ्या गोष्टी तिथं कोणत्या कोणत्या आहेत ह्या मॅन्डेटरी आहेत. आणि याच्या बाबतीत आपल्याला काही त्रुटी सापडत असेल की जसं की आता तुमचा याच्यामध्ये सांगितलं की हॉट फूड म्हणतो, गरम जेवण म्हणतो, तर त्याचं टेम्परेचर किती आहे हे पण ठरलेलं आहे. ज्यावेळेस हॉट फूड म्हणतो तर 60 डिग्री सेल्सिअस ते हीट पाहिजे. तुम्ही म्हणलं की कोल्ड तर 4 डिग्री सेल्सिअसचं पाहिजे. तुम्ही म्हणलं फ्रोझन तर -18 डिग्री सेल्सिअसचं पाहिजे. तर ह्या मॅन्डेटरी गाईडलाईन आहेत. त्या इम्प्लिमेंट होतात की नाही होतात ते करण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये अवेअरनेस यावा, त्या इंडस्ट्रीला आणखी चांगल्या पद्धतीने माहीत व्हावं आणि आमच्या अधिकाऱ्यांनी ते इम्प्लिमेंट करावं. हा तिहेरी पर्पज याच्या पाठीमागचा आहे. आणि या तिहेरीच्या माध्यमातून एकत्रित येऊन हे आपलं आरोग्य नागरिकांचं कसं चांगलं राहील अशा दृष्टीने हे काल आम्ही आदेश इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये आहेत. दोन्हीच्या कॉपी आपल्याला भेटतील. प्रेस नोट सर्क्युलेट करा, ती दिलेलीच आहे. तर या माध्यमातून हे नागरिकांनाही माहीत व्हावं, त्या इस्टॅब्लिशमेंटला माहीत व्हावं आणि आम्ही इन्फोर्स करताना ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या. बऱ्याच वेळेस होतं की आमचे अधिकारी ज्यावेळेस जातात त्यावेळेस तिथला सॅम्पल घेतला जातो, सॅम्पलचा रिझल्ट आल्यानंतर आम्ही पुढची बघतो. पण फक्त सॅम्पल घेणं एवढ्यापुरतं मर्यादित राहायचं नाही. हे मी आदेश दिलेले आहेत की तिथे गेल्यानंतर हे जे टोटल 28 रेग्युलेशन त्याच्यापैकी 22 हे वेगवेगळ्या बाबतीत आहेत. जसं याच्या बाबतीत जवळजवळ 9 रेग्युलेशन्स मी सांगितले ह्या इंडस्ट्रीच्या बाबतीत. तर प्रत्येकाला मोर दॅन 2 to 3 रेग्युलेशन्स कंपल्सरी आहेत, कारण रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, बाकी स्वच्छतेच्या बाबतीतले आहेत. तर हे सगळे जे रेग्युलेशन त्या सगळ्यांचं रेग्युलेशनचं पालन होतंय की नाही, कंप्लायन्स ती इंडस्ट्री किंवा इस्टॅब्लिशमेंट करते की नाही हे बघणं आवश्यक आहे. आणि तशा दृष्टीने इथून पुढे तपासण्या होतील. त्याच प्रकारे सॅम्पल घेणं त्यातला एक भाग राहील. ह्या सगळ्या गोष्टीचा कंप्लायन्स त्यांना करणं कंपल्सरी आहे. आणि हे ज्यावेळेस सॅम्पल लॅबकडे जातात तर लॅब बरोबर देताना आमचा एक फॉर्म असतो, फॉर्म 5, आणि ड्रगचा एक वेगळा फॉर्म आहे. म्हणजे तिथे तर ते फॉर्म 5 पूर्णपणे आतापर्यंत भरला जात नव्हता, का इनकम्प्लीट येत होता.
आता मी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की फॉर्म 5 हा कंपल्सरी टोटल भरला पाहिजे, म्हणजे त्याच्यात फिलअप केलं पाहिजे जे काय माहिती आहे. त्याचबरोबर एक ॲडिशनल नोट पण त्याच्यात लिहिली पाहिजे की हे जे रेग्युलेशन्स आहेत हे रेग्युलेशन पाळले जातात की नाही, इनकम्प्लीट पाळले जातात का, कम्प्लीट पाळले जातात का, कम्प्लीट व्हायोलेशन केलं जातं, याचे डिटेल्स त्याच्यामध्ये येतील. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेस लॅबमध्ये ज्यावेळेस रिपोर्ट जातात तर रिपोर्टमध्ये फक्त इन्ग्रेडियंटच्या आधारे त्याचा रिझल्ट येतो. वास्तविक बघता फक्त तेवढ्या पुरतं मर्यादित नाही. तसं असतं तर टेक्निकल जो तिथला असिस्टंट आहे किंवा सायंटिस्ट आहे यांनी तो रिपोर्ट दिला असता. त्याच्याऐवजी तिथं गव्हर्नमेंट, ज्याला जीएम होतो, गव्हर्नमेंट अनालिस्ट, हा रिपोर्ट देतो. त्याचा उद्देश असा आहे की एका बाजूला ज्या गाईडलाईन्स आपल्या मॅन्युअल्स त्याच्या बाबतीतच्या लॅबच्या बाबतीतले पण मॅन्युअल्स आहेत, हा टेस्ट रिपोर्ट काय सांगतो आणि तिथली ओव्हरऑल कंडिशन्स आणि व्हायोलेशन्स काय झालेले ह्या दोन्हीच्या गोष्टीचं अनालिसिस करून त्यांनी अनालिटिकल रिपोर्ट देणं अपेक्षित आहे. जस्ट टू गिव्ह अन एक्झाम्पल की एखाद्या डेअरी प्रॉडक्टमध्ये किंवा हॉटेलमध्ये आपण गेला, तुमचा टेस्ट एकदम चांगला, आपण बघतो खूप चांगले टेस्ट आहे, त्याचे रिझल्ट स्टँडर्ड येतात. किचनमध्ये गेलं तर तुम्हाला पूर्णपणे अस्वच्छता दिसते, टाईल्स दिसत नाही, तिथं सेपरेट पाणी म्हणजे भाजी हे करण्यासाठी पोर्टेबल वॉटर नसतं, नॉर्मल कोणतरी वापरलं जातं. तर हे तुमच्या अनसेफ फूडच्या डेफिनेशनमध्ये येतं. म्हणजे जरी तुमच्या प्रॉडक्टची टेस्ट म्हणजे तुमचा रिझल्ट हा जर आला की स्टँडर्ड आहे पण ह्या जर कंडिशन असेल तर तुम्हाला त्या कंडिशन ह्या अनालिसिसमध्ये कन्सिडर करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मी सगळ्या लॅबची पण मीटिंग घेतली आहे. माझ्या अधिकाऱ्याने ते समजून सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या डेफिनेशनचं अनालिसिस करताना फक्त टेस्ट रिझल्ट पुरतं मर्यादित न राहता हा ज्या फॉर्मच्या कंडिशन हे तुम्हाला कन्सिडर करणं ॲज पर द गाईडलाईन्स मॅन्डेटरी आहे त्या पण कन्सिडर केल्या पाहिजे. आणि जो आमचा सॅम्पल घेतो त्यांनी सुद्धा त्यामध्ये कंडिशन त्या जी काय परिस्थिती आहे तिथली टाकली पाहिजे, जेणेकरून त्याचं अनालिसिस करेक्ट आहे. त्याच्यामुळं जे फूड आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे, स्टँडर्ड प्रमाणे आहे की नाही आहे, आणि तिथलं कंडिशन फुलफिल होतात की नाही हे बघितलं जाईल. पर्यायानं जो कंझ्युमर आहे त्या कंझ्युमरला ते योग्य ती माहिती भेटेल आणि त्याच्या माध्यमातून त्याची हेल्थ आपण चांगली करू. म्हणून उद्देश आपण जो ठेवलेला आहे की पूर्णपणे नागरिकांचं आरोग्य हे चांगलं राहो अशा दृष्टिकोनातून आपण ते काम करतो. आणि म्हणून ह्या मोहिमेला आम्ही नावच दिलेलं आहे की त्याला सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र किंवा सुरक्षित महाराष्ट्र अशा दृष्टीचं हे मोहीम आहे. ती परमनंट राहणार आहे. आणि माझी ही विनंती आहे, आवाहन आहे या इंडस्ट्रीला की प्लीज फॉलो ह्या सगळ्या ज्या गाईडलाईन्स आहे, स्टँडर्ड्स आहे ते फॉलो करा. याचा कंप्लायन्स केलं तर यू डोंट हॅव एनिथिंग टू फिअर, बट इफ यू डोंट फॉलो इट यू हॅव नो वेअर टू हाईड. अशा दृष्टीचे आदेश पारित झालेले आहेत. मला वाटतं की याचा इम्पॅक्ट डेफिनेटली होईल आणि ते इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टिकोनातून FDA अक्रॉस महाराष्ट्र काम करत आहे. थँक्यू. मकोकाच्या गाईडलाईन्स माझे आदेश जर बघितले असतील तर त्याच्यामध्ये आपली प्रोसिजर दिलेली आहे. 1999चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये 23ची प्रोसिजर पण दिलेली आहे. ते करताना तो गुन्हा केला त्याच्या अगोदर झालेला आहे का, त्याची हिस्ट्री काय, त्याचे अँटीसिडन्स काय आहे, त्याचे FIR काय आहेत, आणि हे असल्यानंतर त्याची अप्रुव्हिंग ऑथॉरिटी ही काय PI नाही आहे, ती DIG लेवलची ऑथॉरिटी आहे. तर अशा काही 4-5 केसेस बिल्डअप झालेल्या आहेत. पण फायनल मकोका अजून त्याच्यावरती इन्व्होक झालेला नाही कारण ते इन्व्हेस्टिगेशनचा मॅटर आहे. ते झाल्यानंतर त्याच्यावर डेफिनेटली होतील. परंतु सर्व ज्या ज्या ठिकाणी आपल्या प्रोहिबिटेड आयटम्सवरती FIR झालेल्या आहे त्या प्रत्येक ठिकाणची FIR ही या अँगलमधून तपासली जाते आहे आणि त्याच्यावर पुढची कारवाई तुम्हाला काही दिवसात दिसेल. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, विधानसभेमध्ये एक अधिवेशन सुरू होतं. जितेंद्र आव्हाड जे आहेत त्यांनी आता एक हे केलं की 250 कोटी रुपये तुमची बदली घेण्यासाठी म्हणून इंटरनॅशनल ड्रग रॅकेटने गोळा केलेले. काय भानगड काय म्हणजे ही तुम्हाला काही माहिती आहे का, म्हणजे ड्रग माफिया ही तुकाराम मुंडे काही जर समजत नाही. आयडिया नाही, काय आयडिया नाही. आम्ही हिअरिंग फ्रॉम, मला काय आयडिया नाही. म्हणजे त्यांनी बोललं तर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, मला विचारून काय करणार आहे. बदली करवण्यासाठी आय हॅव नो आयडिया, आय हॅव नो कमेंट्स. ड्रग माफियांना तुम्ही हात वगैरे लावलाय का, काही प्लॅनिंग केलं? मी माझ्या महाराष्ट्रात जेवढे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, फूडवाले असतील, ड्रग्जवाले असतील, त्यांना इंडस्ट्रियलिस्ट किंवा एंटरप्रेन्योर म्हणतो. चुकीचे करणारे असतील तर त्यांना माफिया म्हणून ट्रीट केलं जाईल, कारवाई केली जाईल. किती महिने राहण्याचा प्लॅन करून तुम्ही ठेवले? Sorry? इतरांना विचारतात. सॉरी, किती महिने राहण्याचा प्लॅन करून केला? आय थिंक प्रेस कॉन्फरन्सच्या बाहेरचे विषय आहेत हे आता.
तर एक लॅबचा विषय असा होता की एफडीएच्या आता जे पायधुनीचं मॅटर झालं कलिंगडामधून विषबाधेच्या संदर्भात ते जुनं आहे. जुनं आहे. पण त्याच्यात एफडीएच्या लॅब ज्या आहेत त्या टेस्टिंगसाठी सगळ्या पद्धतीच्या तेवढ्या एफिशियंट नाही किंवा रिपोर्ट लवकर मिळत नाही, पाण्याचं अनालिसिस लवकर ही फॅक्ट आहे की रिपोर्ट लवकर भेटत नाही. त्याचा मी आढावा घेतलेला आहे. आपल्याकडे सध्या 3 प्लेसेसला लॅब आहेत असं सांगितलं जातं. एक नागपूरला सांगितलं जातं, एक छत्रपती संभाजीनगरला आणि तिसरी इथे. या तिन्ही ठिकाणी आपल्याकडे ड्रग आणि फूड या दोन्ही लॅब आहेत. याचं थोडं करेक्शन आहे. ह्या 3 नाहीत, आपल्याकडे 5 लॅब आहेत. पहिली गोष्ट ह्या 3 आहेत, प्लस पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी पुण्याला आहे आणि बीएमसीकडे आपले एक स्टेट फूड लॅबोरेटरी अशा 5 लॅब आहेत. सफिशियंट आहे. येतोय त्याच्याकडे प्रेस कॉन्फरन्सचा विषय पण विचारतो. विचार ते बोलतोय, मी तेच बोलतोय. याच्यामध्ये जे सॅम्पल घेतले जातात, जेवढी मॅनपॉवर आहे, जेवढे इक्विपमेंट आहेत, ते आयडियल आहे का? त्याचं उत्तर नाहीये. ते इम्प्रूव्ह करावं लागेल. ते विल डू. त्याचं प्लॅन आहे, त्याच्यावरती आपण काम करतोय. परंतु आजच्या डेटला जेवढे सॅम्पल घेतले जातात आणि जे आम्ही एका वर्षभरासाठी आम्ही प्लॅन करतो त्यासाठी घेतले जातील, त्याच्या मोस्ट ऑफ द टेस्टसाठी हे सफिशियंट आहे. जर आपण व्यवस्थितपणे त्याचा वापर केला तर हे मात्र मी सांगू शकतो आजच्या डेटला, कारण मी तो आढावा घेतला त्याच्या आधारे बोलतो. काही मॅनपॉवर 1-2 महिन्यापूर्वी जॉईन झालेली तिथं नवीन, त्याच्यामुळे त्याची कपॅसिटी वाढलेली आहे. कपॅसिटीपेक्षा एफिशियन्सीचा प्रश्न जास्त आलेला आहे आणि ती एफिशियन्सी कशी वाढवायची याच्यावरती आमचं काम चालू आहे. मे मधले रिझल्ट तुम्हाला जून मधले रिझल्ट, आता जो महिना आहे, याचे सॅम्पल केलेले टेस्ट हे अगोदरच्या महिन्यापेक्षा बऱ्याच पटीने वाढलेले तुम्हाला दिसतील. क्वालिटीवरती काम चालू आहे, स्पीडवरती चालू आहे, एफिशियन्सीवरती चालू आहे. थोडेसे मॅनेजमेंटचे इश्यू आहेत, वी आर सॉर्टिंग इट आउट. आणि एका वर्षभरामध्ये आणखी चांगलं इक्विपमेंट, ज्याला हाय एंड इक्विपमेंट म्हणतात, HEE, ते इन्स्टॉल करण्याची आमची तयारी आहे. प्लस 4 ठिकाणी पैकी 3 ठिकाणचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे शिविरवर. तिथं आपल्याला चालू कसं करता येईल हे बघूया. त्याच्यामध्ये यवतमाळचं एक आहे, आय थिंक नाशिकचं दुसरं आहे, तिसरं पुण्याची एक आहे आणि पेन या ठिकाणी कामकाज चालू व्हायचं आहे. त्याच्यामुळे त्याचं काम चालू आहे, पण ते स्पीडअप आपण करतोय. आणि सो दॅट मॉडेल आणि आयडियल लॅब्स कशा राहतील या दृष्टीनं याच्यावरती आपण काम करतोय. एक विचारायचं होतं, विधानसभेत सुद्धा तुमच्या चर्चा सुरू आहे. नरहरी झिरवळ म्हणतात की तुमचं काम चांगलं आहे, बदलीचा प्रश्नच नाहीये. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की तुमच्या नावातला जो टी आहे त्याचा अर्थ टायगर आहे. आणि अर्जुन खोतकर असं म्हणाले की तुमच्या जीवाला काहीतरी धोका आहे, तर तुम्हाला संरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी. तुमचं काही बोलणं झालं सरकारशी? पटलावर या सर्व गोष्टी तुमच्या संदर्भातले नाही, माझं याच्याबद्दल कुणाशीही काही बोलणं झालं, मी तुमच्याकडूनच ऐकतोय. पण संरक्षणाची गरज तुम्हाला आहे की नाही याची काही तुम्ही मागणी केली? मी नाही अशी मागणी केली. का बरं तुमच्यावर एक अधिवेशन सध्या? आता हे मी कसं उत्तर देऊ त्याचं? अधिवेशनात काय बोलावं हा त्यांचा प्रिरॉगेटिव्ह आहे. त्याचं मी कसं बोलणार? तुम्ही जे बोलताय त्यांना विचारा, मला विचारून काय ते उत्तर भेटत नाही. माझी काही चर्चा नाही. नाही, फक्त याच्या बाबतीत आपण जे थ्रेडच्या बाबतीत कदाचित मला आज हे कळलं की कुणीतरी एक फेसबुकवरती व्हिडिओ आहे, काहीतरी त्यांनी शिव्या दिल्यात वगैरे वगैरे काही केलं, त्यांना पोलिसांनी कारवाई पण केली आहे माझ्यामध्ये. तसंच आय थिंक औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्या पथकावरती अटॅक करण्याचाही प्रयत्न केला, तर त्याच्या व्यक्ती सुद्धा अरेस्ट इमिजिएटली झाली. मी स्वतः डीजीपीशी बोललो होतो, डीजीपीने तिथल्या सीपीना सांगून इमिजिएटली कारवाई पण केली. हे इन्फोर्समेंट आहे. इन्फोर्समेंट ज्यावेळेस येतं, कुणी इलिगल ज्यावेळेस काम करतं, तर एव्हरीबडी हॅज टू अबाइड बाय रूल ऑफ लॉ. माझं म्हणणं कायद्याचं राज्य आहे, कायद्याच्या राज्याप्रमाणे चाललं पाहिजे सर्वांनी. मला सर्वांना कायदा लागू होतो. याच्यात कुणी जर त्याच्यात पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत असेल, माझ्या ज्युरिडिक्शन किंवा माझ्या अधिकाराला कुणी थ्रेट करत असेल, तर लॉ विल टेक इट्स कोर्स, विल नॉट स्पेअर एनीबडी. हे मात्र मी 100% सांगू शकतो. हे मात्र 100% आहे. तर त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. आणि म्हणून बघितलं मोकोकासारखा सुद्धा कायदा आपण इनोक का केला, तर जर एखादा आयटम 2012ला प्रोहिबिट झाला आणि तो जर भेटत असेल तर इट्स इन अ वे नॉट करेक्ट. आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून आज जशी ही जी आज ऑर्डर काल काढले, अशा पुढच्या दृष्टिकोनातून बऱ्याच अजून ऑर्डर यायच्या आहेत. त्याच्यावरती काम चालू आहे आणि त्या प्रत्येक सेक्टर वाईज येतील आणि त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवरती ॲट लार्ज होणार आहे. आणि ते करण्याच्या दृष्टीनंच आम्ही काम करतोय, होलिस्टिक दृष्टिकोन करतोय. कोणी वाईट किंवा चांगल्या दृष्टिकोन, ही इंडस्ट्री आहे, एंटरप्राइज आहे, जीडीपी ग्रोथ होणं गरजेचं आहे, त्याचे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, पण ते ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन झालं पाहिजे, कायद्यानुसार झालं पाहिजे. कायद्याचं व्हायोलेशन करून
कोणी पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असेल, कोणी थ्रेटन करून किंवा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न असेल, तर दे विल नॉट बी स्पेअर, दिस मच आय कॅन से. एक पुढचाच प्रश्न होता. मुंबईचं जर कल्चर आपण पाहिलं तर ते काही वर्षांपूर्वी 15-1 वर्षांपूर्वी स्टेपल फूड वडापाव होता. पण गेल्या काही 10 वर्षांमध्ये ते बदलून तुम्हाला एव्हरी कुठेही गेला तरी तुम्हाला इडली वडा हा मिळतो आणि त्याचा मेन सोर्स जो आहे तो धारावीतून येतो. आणि ते धारावीतून काही फॅक्टरीज असतात ते घरगुती असतात आणि ते कलेक्टिव्ह होऊन मुंबईत पाठवले जातात. ते तुम्ही कसं काय figure out सगळ्याच ठिकाणी मी जर सांगितलं की 1.5 कोटीच्या खालचे जे असे रजिस्ट्रेशन आपण देतो, त्याच्या गाईडलाईन्स माझ्या ज्या ऑर्डरमध्ये बघितलं शेड्यूल आम्ही लावलेलं की त्यांनी काय काय करणं अपेक्षित आहे. जिथं गायडन्स पाहिजे आम्ही गायडन्स पण करायला तयार आहेत. आमचे अधिकारी जाऊन गायडन्स करतील, ट्रेनिंग देतील. हे इम्प्लिमेंटेशन करायचे यासाठी आहे की हा प्रश्न फक्त एका युनिटचा किंवा एका माणसाचा किंवा एका हॉटेलचा किंवा एका रेस्टॉरंटचा नाही आहे. हा पूर्ण 13 कोटी जनता जी आहे त्या सगळ्यांचा प्रश्न आहे. आणि हे डिपेंडंट ऑन इच अदर आहेत. म्हणजे आपल्याला हॉटेल पण पाहिजे, इटरीज पण पाहिजेत आणि कंझ्युमर पण पाहिजेत. पण हे सगळं करताना जे स्टँडर्ड्स आहेत, मानके आहेत, त्यानुसार चाललं पाहिजे. ते बऱ्याच लोकांना माहीत पण नाही. आता ते माहीत होण्याचा उद्देश की ठीक आहे, कायदा आहे, रेग्युलेशन्स आहेत, आपल्या काय वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, पण तेच लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक उद्देश. आणि जे याच्यामध्ये बिझनेस आहेत, एब्यूज ज्याला म्हणतो आपण, फूड बिझनेस ऑपरेटर्स, त्यांना सुद्धा माहिती इंग्लिश आणि मराठी, म्हणून ती ऑर्डर कॉम्प्रिहेन्सिव्ह दृष्ट्या मी काढली. आणि नाही केलं तर त्याचे कम्प्लायन्सची पेनॉल्टी तुम्हाला जस्ट आपल्या माहितीसाठी म्हणून एक थोडक्यात तो मला एक सांगायचं होता पण विसरून गेला. तर याच्यामध्ये जर बघितलं तर एक आहे की दंड, खटला व शिक्षा हे एक प्रोव्हिजन याच्या पानावरती दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल असुरक्षित अन्न जर असेल, आरोग्यास हानिकारक जे ठरलेलं, तर मृत्यू झाला तर 7 वर्षापेक्षा कमी नाही व आजन्म कारावासापर्यंत एवढी सजा त्याच्यामध्ये आहे आणि 10 लाख रुपये दंड. हे अनसेफ फूड. आता अनसेफ फूडची डेफिनेशन मी आता थोडक्यात तुम्हाला सांगितली. अस्वच्छता आली तर अनसेफ फूड येऊ शकतं. दुसरं, गंभीर दुखापत झाली, इंजरी झाली, तर 6 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाखापर्यंतचा दंड आहे. गंभीर नसलेली दुखापत झाल्यास 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि 3 लाखपर्यंतचा दंड आहे. दुखापत न झाल्यास 3 महिन्यापर्यंतचा कारावास व 3 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे. त्याचबरोबर आता जो एक मुद्दा आला आहे की अधिकाऱ्यांचं काय, तर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास, ज्याला FSO म्हणतो, जो बेसिक ऑथॉरिटी आहे, अडथळा अथवा त्याची तोतयागिरी कुणी केली तर त्याला 3 महिन्यापर्यंतचा कारावास आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड हे त्याच्यामधलं प्रोव्हिजन आहे. हे तर मला कारावासाच्या बाबतीत सांगितले. फक्त दंडनीय अपराधाच्या बाबतीत काय, दिशाभूल करणारी जाहिरात, आता खोटा दावा 10 लाखापर्यंत दंड, वैध परवानाशिवाय व्यवसाय करणे 10 लाखापर्यंत, विदाऊट लायसन्स 10 लाख रुपयाचा दंड, अवमानक म्हणजे सबस्टँडर्ड अन्न उत्पादन, साठवण, विक्री अथवा सेवा 5 लाख रुपयाचा दंड, चुकीचे नामकरण असलेले ज्याला मिसलेबलिंग म्हणतो ते 3 लाख रुपयापर्यंतचा दंड, प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन न करणे 2 लाखापर्यंतचा दंड, अन्नाची अस्वच्छ अथवा अनारोग्यकारक प्रक्रिया व तयारी 1 लाखापर्यंतचा दंड. आता हे कायद्यात आहे, रेग्युलेशन्समध्ये आहे. कदाचित इम्प्लिमेंटेशन एवढ्या स्ट्रिक्टली झाले नसतील, बट इथून पुढे 100% होतील आणि त्याचा परिणाम आपल्या ह्या इंडस्ट्रीवरती, हेल्थवरती अल्टिमेटली होईल. जे आपल्याला आपण जे कॅम्पेन घेतलेलं आहे की सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र, तर सेफ फूडच्या पार्ट मधला हा एक पार्ट आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काम करतो. आम्ही स्पेसिफिकली विचारला यासाठी कारण की फक्त धारावी हे आपण रजिस्टर्ड आस्थापनांबद्दल बोलतो. धारावी असेल किंवा मुंबईत ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर स्लम पण नाही, आपण कुठेही गेलो तरी रस्त्यावरती स्टॉल लावतात, पण ते जे अन्न शिजवतात ते त्यांच्या घरी शिजवतात आणि ते काय रजिस्टर्ड असतं तसं नाही, पण त्यांच्यावरती पण ते पण रडारवरती असणार. ऑफकोर्स सगळेच मी सांगितलं, सगळ्या आस्थापना याच्यामध्ये काम करतात, त्या सगळ्या आल्या. मग ते जर घरी बनवत असेल तर घरची स्वच्छता व्यवस्थित पाहिजे आणि तिथं जे विकतात तिथे पण ते व्यवस्थितपणे पाहिजे. हे स्टँडर्ड त्यांना पाळावं लागतील. त्यांना अवेअरनेस पाहिजे, तर अवेअरनेस लायसन कंपल्सरी रजिस्ट्रेशन म्हणजे 1.5 कोटीपर्यंत रजिस्ट्रेशन असतं. 1.5 कोटीच्या वरती टर्नओव्हर असलेलं लायसन्स असतं, मॅन्डेटरी. लायसन नसेल तर मग कारवाई हो ना. सुरुवात झाली. आपल्याकडे जवळजवळ 11.5 लाख लायसन्स होल्डर किंवा रजिस्टर्ड आहेत महाराष्ट्रात. म्हणजे टोटल याच्यामधले, त्याच्यामधले फूड याच्यामध्ये 4-4.5 लाखाच्या आसपास आहेत. म्हणजे इट्स नॉट अ स्मॉल नंबर, इट्स अ बिगेस्ट नंबर इन इंडिया. बरोबर ना. जवळजवळ 4-4.5 लाख आपल्या फूड बिझनेस ऑपरेटर जे फूड सेक्टरमध्ये काम करतात तेवढेच आहे. त्याचा स्मॉल नंबर नाही आपल्याकडे आणि तो वाढतोय. म्हणजे 31 मार्चला आम्ही आकडा बघितला तर अराउंड 11,30,000 होता, आता 11,61,000च्या आसपास गेलेला आहे. येस प्लीज. पावसाला सुरुवात झाली. अनेक मुंबईसारख्या ठिकाणी खाऊ गल्ल्या आहेत ज्या अस्वच्छ असतात, दुर्गंधीयुक्त ठिकाणी बऱ्याचदा खाद्यपदार्थ विक्री केले, त्यांच्या नोंदणी देखील नसतात. अशा खाऊ गल्ल्यांवरती कसं नियंत्रण मिळतं?
आता जे सांगितलं त्याचे सगळे रेग्युलेशन इम्प्लिमेंट करायचे आहेत. आपण स्पेशल मूव्ह दरवर्षी आपण पावसाळ्याच्या अगोदरची मूव्हिंग घ्यायचो, पण ते थोडंफार असायचं. तर ह्याच्यामुळे मी कॉम्प्रिहेन्सिव्ह आदेश परमनंटली काढलेले आहेत. हे आपण करणारच आहोत. माझी एक दुसरी विनंती आपल्या माध्यमातून सर्वांना, की आपण जे अन्न सेवन करतो ना ते सेफ आहे की नाही हे थोडं बघावं. आपल्याला फक्त रस्त्याने जाताना फक्त कन्व्हिनियन्ससाठी गाडीतून उतरलं की काहीतरी गडबड आहे मग खातो ना, त्याचे परिणाम खूप बेकार होतात. तो सेफ आहे की नाही पहिलं तर बघा. ते रेस्टॉरंट वगैरे रजिस्टर्ड आहे की नाही त्याच्यावरती मॅन्डेटरी आहे. समोर दरवाजाला त्यांनी रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट लावणं मॅन्डेटरी आहे. नसेल तर ते आम्हाला कळवा, आम्ही तशी कारवाई करू. म्हणजे जेणेकरून तिथं तुमच्या आरोग्यात तुम्ही पैसे घेऊन ते अन्न खाताय तर तुमच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम विपरीत होऊ नये, तो चांगल्या दृष्टीने व्हावा. हे जर करायचे थोडी काळजी घेतली पाहिजे. तर स्ट्रीट फूड जरी असलं तरी ते व्यवस्थित आहे की नाही हे सुद्धा आपण पाहणं बंधन करावं. त्याच्यामुळं सेलर जसे आहेत तसे कंझ्युमर आहेत. जे डिमांड आहे तसे सप्लाय आहे. तर सप्लायर जरी असले आणि डिमांड नसेल तर ऑटोमॅटिकली ते बंद होईल. तर डिमांड करणाऱ्याने सुद्धा त्यांचा अवेअरनेस वाढावा, त्यांनी सुद्धा काम करावं. ॲज अ कंझ्युमर सुद्धा आपण बघावं. ह्या दृष्टिकोनाने सुद्धा हे आदेश वाढा. आम्ही वेबसाईटला टाकतो, आपल्या माध्यमातून तो जाईलच. तर हे वाचले तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील की यांच्याकडे काय पाहिजे. तर तोही याच्या माध्यमाचा एक उद्देश आहे की जेणेकरून ॲज अ कंझ्युमर म्हणून आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे. तर मुंबई आणि उपनगरामध्ये सॉरी मुंबई आणि उपनगरामधल्या रस्त्यांमध्ये जी गोष्टीचे ऑफिस आहेत, जे व्हेज असेल, रेस्टॉरंट असतील, बार असतील, या सगळ्या ठिकाणी तशी दुर्गतीच आहे आणि तिथे टार्गेटची व्यवस्था नसते किंवा आपले डोळे तर ह्या सगळ्यांना तुम्ही आयडेंटिफाय कसे करता? आपले सर्वे असतात, सर्व्हेलन्स आपण घेत असतो. म्हणजे आपले अधिकारी वेगळे जातात. आपल्याकडे एक तर माहिती कंप्लेंटचा मार्फत एक होते, दुसरं आपण स्वतः सर्व्हेलन्स घेतो आणि तिसरं आपण एन्फोर्समेंट असं तिन्ही कॅटेगरीतून आपण बघतो. आपल्याला अशी काही माहिती असं सांगा, आम्ही व्हेरीफाय करू, कारवाई करू. टॉयलेट बाथरूम संदर्भात काय आहे त्याच्यातले आहे तसे आहेत सगळ्या गोष्टी आहेत कंप्लेस. सर्वसामान्यांचा प्रश्न सांगतो. तुम्ही हॉटेलला गेले तिथं बोर्ड तर नसतो, स्वागतम सुस्वागतम चांगला मोठ्या याच्यामध्ये आणि त्यांचं नाव असतं. पण सर्वसामान्यांना प्रश्न हाच पडतो, मी लगेच तक्रार करतो पण त्याच्यावरती कारवाई कशी होते काय होते काय कळत नाही. कारवाई कुठं करायची सर्वात मोठा प्रश्न. तक्रार कुठं करायची आताशी मी सांगितलं. नंबर बनायचा इथं. हा आता परत सांगतो मी. घेऊन असं आहे की दादा ईस्ट मध्ये एवढे छोटे ऑफिस आहेत तिकडे अत्यंत अवस्था जी आहे ती वाईट आहे. करू आम्ही सगळे जे कोणते असतील सगळ्यावरती करू, काहीच अडचण नाही. हीच अवस्था सगळ्या ठिकाणी आहे. पण दादा कंप्लेंटच्या बाबतीत मी सांगितलं आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि काही दिवसामध्ये पुढच्या आठवड्यापासून आम्ही एक आता आजच आम्ही टेस्ट केलेली आहे, वेब लिंक तयार केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावर डाउनलोड केले की मोबाईलवरून करता येईल एवढी व्यवस्था केली. पण त्याला एक 8-1 दिवस लागतील आणखी, कारण ते टेस्टिंग अधिकारी टेस्टिंग करतायत. त्याच्यावरती ट्रायल चालू आहे, ड्राय रन चालू सध्या. एक 8-1 दिवसामध्ये ते पण लागेल. आपल्याला हेल्पलाईन म्हणजे ज्याला टोल फ्री नंबर आहे 1800-222-365 हा आमचा इथला आहे. टोल फ्री नंबर 24 तास चालू असतो. आपल्याला 24 तासमध्ये ते येतात. फसाईचा टोल फ्री नंबर आहे 1800-114-000. याच्यावरती आपण करू शकता. फास्टपासचा मोबाईल ॲप आहे तर आपण डाउनलोड करू शकता, त्याच्यावरती करू शकता, किंवा ईमेलच्या आधारे आपल्या कार्यालय करू शकता किंवा फिजिकली देऊ शकता. एवढे 5 मीन्स आजच्या डेटला अवेलेबल आहेत. आणि 6वा जो आपला जो वेब लिंक करतोय पुढच्या 1 आठवड्यामध्ये येईल. कारण हे जे आहेत हे मोस्टली आपल्याला फूडसाठी अवेलेबल आहे. ड्रग्ससाठी जर करायचे असेल त्यासाठी वेगळं नाही, म्हणून आम्ही ते वेब लिंक करतोय. मोबाईलवर डाउनलोड केली की ते AI इनेबल्ड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तो प्रश्न विचारणार काय ते परत जाणार आणि त्या दृष्टीनं म्हणजे बोलता येतं किंवा टाईप करता येतं, दोन्ही ऑप्शन आम्ही देणार आहोत. जेणेकरून ते आमच्यापर्यंत येईल, आम्ही ते ऑटोमॅटिक असाइन करू आणि त्याचा डॅशबोर्ड मला पण बघता येईल, त्या अधिकाऱ्याला बघता येईल, किती आल्या, कुणाकडे गेल्या, किती पेंडिंग आहे, किती दिवसापासून पेंडिंग आहे. एव्हरीथिंग विल बी देअर. इट इज देअर. वी आर इस्टॅब्लिशिंग द सिस्टम. त्या संदर्भात तुम्ही खूप मोठी कारवाई करत आहात, तर त्या संदर्भात काही माहिती द्या की किती जणांवर याचा कारवाई झाली, किती जण. मला वाटलं आज खूप जास्त होईल. माझ्याकडे डेटा आहे, उद्या तुम्हाला त्याच्याबद्दलची 1 महिन्यामध्ये जेवढ्या कारवाया झाल्यात, कारण उद्या 1 महिना पूर्ण होतो, त्या दृष्टीने परिपूर्ण नोट गुटख्याच्या बाबतीतली असेल, नॉन गुटख्याच्या बाबतीतली असेल, ड्रग्सच्या बाबतीतली असेल आणि ते मेजर आकडा आहे, मी देईल. सॉरी अरे यार, लास्ट टाइम आपने वो ही वायरल, मुझे हिंदी अच्छी नहीं, वही वायरल हो गया आपने. गुटख्या संदर्भात एक पान टक्का या पान टक्क्यांवरती उत्तम आहे की अशी पानं मिळतात तुम्ही नशा किमान वगैरे वापरलं जातं आणि फ्युचर त्याच्यावरती पण तुम्ही कारवाई करणार आहात. नाही, कसं असतं, 50-200 रुपयांना ते पानं मिळतात. पानाला बॅन नाही आहे, गुटख्याला बॅन आहे. आपण त्यातला कंटेंट म्हणतो ते आम्ही तपासून असं आमच्याकडे आलं तर आम्ही ते व्हेरीफाय करतो, त्याच्या सापडलं तेही कारवाई करतो. सी अल्टी कंटेंट काय हे बघावं लागणार आहे.
तर कंटेंट त्याच्यात सापडला तर डेफिनेटली होईल त्याच्यावरती कारवाई. कंटेंट सापडलं तर होईलच. Sir, till date, how many food business operators are not yet licensed and registered? ये कैसे पता चलेगा लाइसेंस नहीं है करके? लाइसेंस मैं बता रहा हूँ, लाइसेंस मेरे महाराष्ट्र में टोटल 11,61,000 लाइसेंस और रजिस्टर्ड एफबीओज है. महाराष्ट्र की बात कर रहा हूँ. Last 13 years. But अभी अवेयरनेस क्रिएट नहीं होता है, अभी लाइसेंसिंग और रजिस्ट्रेशन बढ़ रहा है, चालू है ना, ऑनलाइन ही है. How many people are still like 80% हो चुका है? अरे ऐसे कैसे बता पाएंगे? वो मेरे पास एस्टिमेट होता तो सब नहीं कर लेता मैं. सर, फूड एस्टिमेट कितना बाकी है कैसे बोल सकते हैं? तो जो इन्फॉर्मेशन आएगी अवेयरनेस क्रिएट उतना बढ़ते जाएगा. सर, फूडमध्ये फूड पॉइझनिंग हा मुद्दा आहे. खिचडीमध्ये असेल किंवा हॉटेलमध्ये असेल, हा आता खूप क्रुशियल आहे. आणि Yes. वरचेवर होतो. म्हणजे Yes. लोकांना 2-1 दिवस पोटात दुखतं म्हणून लोकांना आपण बरे झालो, पण खूप सिरियस फंक्शन आहे. येस. तर त्याच्या ज्या टेस्टिंगची जी मेथोडॉलॉजी आहे त्या पद्धतीने आपण फूड पॉइझनिंग अशी काही टेस्टिंग नसेल. शेवटी फूड टेस्ट करायचं असतं आणि ते वेगळे टेस्ट असतात. त्या टेस्ट आपल्याकडे अवेलेबल असायला पाहिजेत. ते आपण करतो. हा फूड पॉइझनिंग इज बेसिकली अनसेफ फूड असेल तर मोस्टली फूड पॉइझनिंग. पॉइझनिंगच्या संदर्भामध्ये टेस्टिंग करण्याची लागते. नाही पॉइझनिंगचं टेस्टिंग नसतं, ते फूडचं टेस्टिंग असतं. फूड मधल्या पॉइझनिंग ते असतं, आपण टेस्ट करतो ना, आपण टेस्ट करतो, फूडच टेस्ट करतो असतो. त्याचे जे काही इन्ग्रेडियंट त्याप्रमाणे आहेत, स्टँडर्ड प्रमाणे आहेत नाही हेच बघत असतो. पण त्यासाठी आम्ही एक प्रणाली विकसित करतो. आजच्या डेटला ती खूप कॉम्प्रेहेन्सिव्ह नाही आहे की फूड पॉइझनिंगच्या केसेस त्याची रिपोर्टिंग मेकॅनिझम कशी असावी, कितक्या वेळात काय करावं, याचा मी एसओपी तयार करतोय. ते पुढच्या दिवसात काही होईल. ह्याला पण म्हणजे असू शकतं ना की वरून कोणी काही घातलंय का नॅचरली कंटॅमिनेटेड आहे. तर ते टेस्टचा पार्ट आहे, ते रिझल्टचा पार्ट येतो तो. जे लोक आतापर्यंत नोंदणी केलेली आहे त्यांना काय आव्हान? ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांना एकतर बिझनेस बंद करावा लागेल किंवा नोंदणी करून काम करावं लागेल. तर माझी विनंती आहे की जे याच्यामध्ये काम करतायत तर त्यांनी एक तर नोंदणी करून घ्यावी आणि आपला बिझनेस जे काही स्टँडर्ड्स आहेत त्याप्रमाणे चालवावा किंवा आपला धंदा बंद करावा. अन्यथा 10 लाखापासून 10 लाखापर्यंत पेनल्टी आहे, त्याचे आम्ही प्रोव्हिजन वापरायला सुरुवात करतोय. आता तुमचे खूप जास्त प्रश्न होत आहेत. तुम्ही 1 महिना झाला म्हणतात जवळपास तुमची होऊन. तुम्हाला काय वाटतं पहिले जे आयुक्त वगैरे आले होते काही सुट्टी राहत होते काय करायचे कारण की तुम्ही आल्याच्या नंतर जे FDA एवढं अनालिटिकल स्किल माझ्याकडे नाही, ते तुमच्याकडे आहे. तुम्ही विचारा आणि तुम्ही त्याची उत्तर द्या. आप यहाँ पे कोई पूछ रहे थे. हाँ हाँ हम सब जब एफडीए में काम करते हैं तो फूड और ड्रग सेक्टर में काम करते हैं. एफडीए ये रेगुलेटर है और उसमें फूड का हर आदमी का कांटेक्ट आता है बचपन से लेके बुढ़ापे तक. और फूड का सबसे ज्यादा आजकल जो कांटेक्ट आता है जो हम खाते हैं वो होटल रेस्टोरेंट ये सब में आता है. इसके लिए रेगुलेशंस है, स्टैंडर्ड्स है, वो इम्प्लीमेंटेशन होने चाहिए. वो छोटा सा रेस्टोरेंट हो या स्टार होटल हो, ये सबके लिए स्टैंडर्ड 2011 से अब तक आए हुए हैं. 2020 2026 के भी कुछ आए हैं कि जैसे कि आपके जो इंस्ट्रूमेंट सब्जी काटने वाले कौन से होने चाहिए, स्टेनलेस स्टील का क्या चाहिए, ये सब इसमें पैकेजिंग का मटेरियल चाहिए, फूड ग्रेड वाला चाहिए, नॉन फूड ग्रेड वाला चाहिए, ये सब डिसाइडेड है. लेकिन हमने जो महाराष्ट्र में पाया है कि जो हम सर्वेलेंस करते हैं, इन्फोर्समेंट एक्टिविटी लेते हैं, जो कंप्लेन आते हैं वो हम चेक करते हैं, तो उसमें काफी हद तक ये वायलेशन पाए गए हैं कि जो फूड स्टैंडर्ड्स है अलग अलग उसका पालन नहीं किया जाता है. वो जो फूड स्टैंडर्ड्स है वो सेफ्टी के हिसाब से हो, सैनिटेशन के हिसाब से हो, वहाँ के फूड हैंडलर्स हो, वाटर बॉटल की मतलब पानी फ्री में जो पोर्टेबल देना चाहिए वो हो, या लाइसेंस नहीं है या लाइसेंस वहाँ दिखाया नहीं जाता ये हो, ये सब के जो रेगुलेशंस हो इम्प्लीमेंटेशन करना जरूरी है. इसलिए 23 जून को कल मैंने एज अ फूड सेफ्टी कमिश्नर महाराष्ट्र बोल के कुछ आदेश पारित किए हैं. ये दैट इज रिगार्डिंग होटल्स, रेस्टोरेंट्स एंड ईटरीज. इन्होंने जो स्टैंडर्ड्स इंप्लीमेंट करना है उसके हिसाब से हमने किए हैं. ये जो कंप्लाई नहीं करेगा उनके ऊपर सख्त कार्रवाई ये फसाई के जो रेगुलेशंस है और उसके अंदर जो स्टैंडर्ड्स है उसके हिसाब से की जाएगी. जैसे फॉर एग्जांपल अगर कोई अनरजिस्टर्ड या अनलाइसेंस भी वो काम कर रहा है तो उसको 10 लाख तक की पेनल्टी है. अनसेफ फूड अगर कोई बना रहा है, प्रोसेस कर रहा है या सेल कर रहा है तो उनको लाइफ इम्प्रिजनमेंट तक और 10 लाख तक पेनल्टी हो सकती है. इसका इम्प्लीमेंटेशन इसके आगे बहुत सख्त तरीके से होगा.
ये मेरी विनती है, मेरा एक आह्वान है कि जो इंडस्ट्री इसमें है सबने इसका कंप्लायंस करना चाहिए और मेरे ऑफिसर को मैंने सख्त ताकीद दी है कि ये सब इम्प्लीमेंटेशन कंप्लीट होगा, कॉम्प्रहेंसिव होगा। अब तक जाके सिर्फ सैंपल लेके जो आते थे उतना नहीं होगा, उसके सिवा सब जितने रेगुलेशंस है वो सब रेगुलेशन इम्प्लीमेंट हो रहे कि नहीं हो रहे उसका रिपोर्ट सैंपल के साथ आएगा और उसी हिसाब से सैंपल का टेस्टिंग भी हुआ, रिजल्ट भी होगा। इसका उद्देश्य है कि जो जेन्युइन बिजनेसेस है उनको कोई फियर करने की जरूरत नहीं है, डरने की जरूरत नहीं है। जो नॉन जेन्युइन है उनको बिल्कुल डरने की, छुपने के लिए जगह भी नहीं मिलेगी। इसका अंतिम उद्देश्य है कि जो ह्यूमंस है, जो सिटीजन्स है महाराष्ट्र के और बाहर से जो यहाँ आते हैं, वो जो फूड खाते हैं वो फूड पूरा तरीके से सेफ हो, सिक्योर हो, जिसकी वजह से आपकी हेल्थ अच्छी रहे, इंप्रूव हो, ना कि उसके वजह से आपको फूड पॉइजनिंग या आप उसके वजह से आपको पता नहीं, इसकी वजह से उसका आपका एडवर्स इम्पैक्ट हो। इसीलिए ये आदेश जारी किए हैं, इसका इम्प्लीमेंटेशन चालू हो चुका है। ई कॉमर्स वाले हैं जो सब ई कॉमर्स भी आया, प्लेटफॉर्म भी आया, डार्क किचन भी आया, चेन वाले भी आए, सब इसमें आए हैं। आपको जो ऑर्डर है उसमें लिखा है। अब तक कितने सर्टिफिकेट दिए गए हैं मतलब उसको लेकर महाराष्ट्र गवर्नमेंट? अब तक एफबीओ के टोटल लगभग 11,60,000 के आसपास लाइसेंस रजिस्टर्ड एफबीओज है। उसमें से जो फूड इंडस्ट्री पर्टिकुलरली होटल रेस्टोरेंट्स इसमें जो है तो 4 लाख से ज्यादा है, तो काफी बड़ा नंबर है। लेकिन उसमें हम काम करेंगे, कंप्लायंस करेंगे और लोगों की हेल्थ बढ़ाएंगे। It's already started, it's already in existence. So that's what we have taken a special drive. वो कल से चालू होगा स्पेशल ड्राइव इंस्पेक्शन का, उसमें से भी देखा जाएगा। सो मेरा ये मानना है कि जो इसमें कंप्लाई कर रहे हैं उनको कोई जरूरत नहीं है, जो कंप्लाई नहीं करे प्लीज कंप्लाई करे, तब तक आपका जो भी बिजनेस है बंद रखे, कंप्लाई करके आपका चालू करें। सर हॉटेल्समध्ये जे फूड सर्व केले जातं त्याला काही नियमावली आहे की? तेच तर सांगितलं आतापर्यंत। क्वांटिटी संदर्भात नाही ना क्वांटिटी किती द्यावी हे हॉटेल आणि त्यांचं मिनिमम क्वांटिटी वगैरे असं काय?